जिल्हा अधिकारी मैना घोष यांनी तालुक्यातील वायफळ व वज्रवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अपात्र ठरवत त्यांचं सरपंच पद रद्द केलंय। तसेच वायफळ येथील एका ग्रामपंचायत सदस्याचेही सदस्यत्व तथा उपसरपंच पद रद्द करण्यात आल्यानं तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वायफळ येथील सरपंच रमेश बाबू साबळे यांनी पदाचा वापर करून आपल्या मुलीची सहशिक्षिका म्हणून नियमबाह्य नियुक्ती केल्याची तक्रार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। या प्रकरणी झालेल्या सुनावणीत तक्रारीतील आरोप ग्राह्य धरत जिल्हाधिकारी यांनी सरपंच रमेश साबळे यांना अपात्र ठरवून त्यांचं सरपंच पद रद्द करण्याचे आदेश दिले। तसेच याच वायफळ गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय यादव यांनी पदाचा गैरवापर करत स्वस्त धान्य दुकानाच्या सुमारे 1,90,000 रुपये रकमेचा व्यवहार केल्याची तक्रार कृष्णदेव यादव यांनी केली होती। या तक्रारीत तथ्य आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी विजय यादव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले। या निर्णयामुळे वायफळ ग्रामपंचायतीत सरपंच व एका सदस्याचे पद रिक्त होणार आहे। दरम्यान सरपंच रमेश साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याची माहिती दिली आहे। वज्रवाड येथील सरपंच शिवलीला सुरेश पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्याची तक्रार मल्लप्पा बनसोडे यांनी केली होती। या तक्रारीची सुनावणी करून त्यात तथ्य आढळल्यानं जिल्हाधिकारी यांनी शिवलीला पाटील यांचं सरपंच पद रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत।